कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा केला गेला. अहिल्यानगर शहरामध्ये मराठी पत्रकार परिषदेनं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्यानं मंगळवारी 3 डिसेंबरला सावेडी येथील अर्बन हेल्थ केअर सेंटरमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर अभिजित दिवटे यांच्या सूचनेवरून वर्षभर पत्रकारांची मोफत तपासणी आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार केले जाणार आहेत असं जाहीर केलंय. तर पत्रकार त्यांच्या सोयीनुसार आपल्या आरोग्याच्या मूलभूत तपासण्या मोफत करू शकणार असल्याचं स्पष्ट करून आरोग्यासाठी पत्रकारांच्या पाठीशी विखे पाटील फाउंडेशन उभं राहील असं डॉक्टर सतीश मोरे यांनी सांगितलंय. मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पत्रकार बांधवासाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. ह्या आरोग्य शिबिराचं ठिकाण होतं नागरी आरोग्य केंद्र, आकाशवाणी शेजारी. आणि मराठी पत्रकार बांधवांनी आपल्या स्वतःच्या आरोग्यासोबतच समाजामध्ये पण एका महत्त्वाच्या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून आत्ताच झालेल्या जागतिक एड्स दिनानिमित्त एक एड्स जनजागृती रॅलीचं देखील विखे पाटील फाउंडेशनच्या सोबत त्यांनी आयोजित केलं होतं. त्या कार्यक्रमास मनसूरबाई शेख आणि सर्व मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी आज येथे उपस्थित होते. अनेक मराठी पत्रकार बांधवांनी स्वतःच्या आरोग्याच्या तपासणीसहितच या एड्सच्या जनजागृतीच्या प्रबोधन कार्यक्रमात देखील सहभागी झाले होते. फाउंडेशनच्या वतीने आज पत्रकार बांधवासाठी त्यांना नेहमी होणाऱ्या म्हणजेच डायबिटीस, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल, हृदयरोग असेल आणि इतर सर्व महत्वाच्या आजारांच्या सर्व तपासण्याचा येथे लाभ घेतला. आपल्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील आणि विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मराठी पत्रकार बांधवासाठी आज एका दिवसापुरतं आरोग्य शिबिर सीमित न ठेवता वर्षभर त्यांच्यासाठी महत्वाच्या तपासण्या डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मोफत देण्याचे देखील आता आज जाहीर केलेले आहे. त्यामुळे सर्व मराठी पत्रकार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबांना देखील आपण आवाहन करत आहोत की त्यांचे आरोग्याची तपासणी वारंवार झाली पाहिजे आणि त्यांचं एक सुदृढ आयुष्य असले पाहिजे. म्हणून फाउंडेशनच्या वतीने, विश्वस्त अधिकारी कर्मचाऱ्याच्या वतीने सर्वांना मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन आपण या सामाजिक उपक्रमाबद्दल सहभागी झाल्याबद्दल आणि जनजागृती केल्याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद. मराठी पत्रकार परिषद आणि विखे पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकारांसाठी या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं. या शिबिराला शहरातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकारांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेतली. अत्यंत चांगल्या प्रकारे हे शिबिर संपन्न झालं. गेली 85 वर्ष मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी महाराष्ट्रात आणि देशभरात काम करते. राज्यातील ही सगळ्यात पहिली संघटना आहे. पत्रकारांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी तयार होतात, तर त्या कळाव्यात म्हणून या ठिकाणी आपण दरवर्षी शिबिर घेतो. यावर्षी विखे पाटील फाउंडेशनने या शिबिराला प्रचंड असं सहकार्य केलं, खूप मोठा प्रतिसाद दिला. आपण मनसूरबाईंच्या पुढाकाराने पत्रकारांना आरोग्य किटचं वाटपही केलं. विखे पाटील फाउंडेशनचे मी खास करून आभार यासाठी मानणार आहे की त्यांनी आजच्या पुरतं नव्हे तर पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या ज्या काही बेसिक तपासण्या आहेत तर त्या वर्षभर मोफत करण्याचं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलंय. पुढील वर्षभर
आणि मला वाटतं गरजू पत्रकारांना याचा खूप मोठा फायदा होईल. त्यामुळे आम्ही विखे पाटील फाउंडेशनचे खूप आभारी आहोत. विजयदादा विखे पाटील यांचे आभारी आहोत. मोरे सरांचे आभारी आहोत. पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूर शेख, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश मोरे, विभाग प्रमुख डॉक्टर शुभदा अवचट, प्राध्यापक डॉक्टर भगवंत पायघन, पत्रकारांच्या अधिस्वीकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, विठ्ठल लांडगे यांसह वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये. सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल. त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या. राजूस्कर आय केअर हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर. संपर्क 9142 12 17 77.